उपमुख्यमंत्री अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज मुंबईत झिशान सिद्दीकींच्या वांद्रे पूर्व मतदारसंघात आणि नवाब मलिकांच्या अणुशक्तीनगर मतदारसंघात रॅली आणि सभेचं आयोजन। काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकींनी अजित पवारांच्या स्वागतासाठी बॅनर लावले। पूर्व द्रुतगती महामार्गावर झिशान यांच्याकडून बॅनरबाजी। सुप्रिया सुळे आज मुंबईत असल्यास राखी बांधून घेणार, अजित पवारांची माहिती। राखी बांधण्याआधी लगीन कोंढाण्याचं अजित पवारांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। बायकोनं जेवढा हात ओढला नसेल तेवढा महिलांनी राखी बांधण्यासाठी हात ओढला। जनसन्मान यात्रेत महिलेच्या प्रश्नाला अजित पवारांचं मिश्किल उत्तर। लोकसभेसारखा दणका विधानसभेत देऊ नका, अजित पवारांचं मतदारांना आवाहन। तुमच्या कांदा टोमॅटोवर कधीच निर्यात बंदी आणणार नाही, अजित पवारांचं आश्वासन। उपमुख्यमंत्री अजित पवारांनीच बारामतीतून विधानसभा निवडणूक लढवावी, कार्यकर्त्यांची मागणी। बारामतीच्या चौकामध्ये अजित पवारांचे बॅनर लागले। कर्जत जामखेडचं सामाजिक वातावरण गढूळ करण्याचा भाजपचा प्रयत्न, रोहित पवारांचा आरोप। तर कर्जत जामखेड की बारामती नेमकं कुठून निवडणूक लढवायची याबाबत संभ्रम, रोहित पवारांचा जय पवारांना टोला। जय पवार स्वतंत्र विचाराचे, त्यांनी बैठका सुरू केल्या तर मी विरोध करण्याचं काय कारण? जय पवारांच्या दौऱ्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया। मुलगी निवडणूक लढवण्यासाठी अजिबात तयार नाही, त्यामुळे नाईलाजानं आपल्यालाच उभं राहावं लागेल, दिलीप वळसे पाटलांचं स्पष्टीकरण। पुढचे 5 वर्ष रात्रंदिवस काम करणार, वळसे पाटलांचं आश्वासन। जिनके घर शीशे के होते हैं वो दूसरों के घर पर पत्थर नहीं फेंकते, काँग्रेस नेते नितीन राऊतांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर। नागपूर दौऱ्यादरम्यान संजय राऊतांनी रामटेक मतदारसंघावरती दावा केला होता। सुहास बाबर यांना विधानसभा निवडणुकीसाठी पाठिंबा देणार, सांगलीचे खासदार म्हणून विशाल पाटील यांची माहिती। सुहास बाबर हे शिंदे गटाचे दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे पुत्र। पुण्यामध्ये शिवसंग्राम पक्षाची सर्वसाधारण सभा संपन्न, शिवसंग्राम विधानसभेच्या 5 जागा लढवणार, महाविकास आणि महायुतीशी चर्चा सुरू, ज्योती मेटे यांची माहिती। येत्या काळात राज्यामध्ये मोठ्या घडामोडी होणार, त्यासाठी जनतेनं तयार राहावं, अजित पवारांना भाजपनं काळे झेंडे दाखवल्याच्या प्रकरणाबाबत बोलताना प्रकाश आंबेडकरांचं सूचक विधान। लोकसभेत फेक नरेटिव्ह पसरवला गेला, लोकसभेच्या निकालाचा परिणाम विधानसभेत होणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। घरगुती वीज ग्राहकांना शून्य वीज बिल, शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज पुरवठा, हेच राज्य शासनाचं ध्येय। सातारा जिल्ह्यातील सौर ऊर्जीकरणाच्या लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची ग्वाही। विरोधकांनी सुरुवातीपासूनच योजनेत खोडा घातला, पैसे यायला लागल्यावर विरोधकांचे डोळे पांढरे झाले, मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर निशाणा। सर्व्हर डाऊन आणि लाभार्थ्यांना येत असलेल्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेच्या मुदतीची अट काढून टाका, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे पत्राद्वारे मागणी। अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी शरद पवारांची भेट घेतली। शरद पवारांची आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग आणि सुनीता केजरीवाल यांच्यासोबत बैठक। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते प्रभादेवीमध्ये बालाजी मंदिराचं भूमिपूजन, यावेळी मनसे नेत्यांचीही उपस्थिती। मनसेचे नेते अमित ठाकरे नाशिक दौऱ्यावर, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरेंची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक। राज्यातली निवडणूक लांबणीवर टाकण्याच्या निर्णयाचा खासदार प्रणिती शिंदेंकडून निषेध, निवडणूक आयोगानं कारणं दिलेली आहेत ती किरकोळ आहेत, प्रणिती शिंदेंचं वक्तव्य। मराठ्यांना उभा देश चालवायचे, आरक्षण कुठून काढलं, मराठा आरक्षणावरून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या संभाजी भिडे यांचं वक्तव्य।
मनोज जरांगेंची संभाजी भिडेंच्या वक्तव्यावर टीका, फडणवीसांनी हे नवं अस्त्र बाहेर काढलंय, जरांगेंची टीका. छगन भुजबळांना गणिताचा मास्तर केला पाहिजे, मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर टीका. भुजबळांनी जरांगेंच्या सभेतील लोकांच्या आकड्यावरून खिल्ली उडवली होती. मराठा आरक्षणाला विरोध करणारे संभाजी भिडे हे राज्यातील आधुनिक सरडा. त्यांनी आधी आरक्षणाला पाठिंबा दिला, नंतर मराठ्यांनी आरक्षण का मागावं असं विधान केलं. रिपाईचे सचिन खरात यांची टीका. आमचा लढा विस्थापित आणि गरजवंत मराठ्यांचा लढा. भिडेंना मराठा आरक्षणाविषयी बोलण्याचा अधिकार नाही, मराठा समन्वयकांनी संभाजी भिडेंना सुनावलं. सगळे सोयरे अध्यादेश निघत असेल तर शांत बसणार नाही, महाराष्ट्र कुणाची मक्तेदारी नाही, महाराष्ट्र 18 पगड जातींचा आहे, हे प्रत्येक विधानसभेत दाखवून देणार, लक्ष्मण हाकेंचा इशारा. जो सर्वात जास्त ओबीसीचे उमेदवार देणार त्यांना निवडून आणणार, नाहीतर सर्व जागा लढवणार, ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा इशारा. मनोज जरांगे निवडणूक लढवण्याची भाषा करतात, मात्र निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेचा विचार करावा लागतो. जरांगे शिवरायांच्या पुतळ्यासमोर बसून इतरांना शिव्या घालतात, मग मत कुणाकडे मागणार, लक्ष्मण हाकेंचा सवाल. नांदेडच्या भोकरमध्ये ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात रॅली. वासुदेव गोंधळी, मनकवडे, बहुरूपी आणि गाढव रॅलीमध्ये सहभागी. रायगडमध्ये ठाकरे गटाच्या युवासेना उपजिल्हा प्रमुखाचा शिंदे गटात पक्षप्रवेश. शिंदे गट कोकणचा बालेकिल्ला मिळवण्याच्या तयारीत. जालन्याच्या भोकरदनमध्ये शिवस्वराज्य यात्रेमध्ये शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कार्यकर्त्यांवर संतापले. तुमच्यामध्ये शिस्त दिसत नाही असं म्हणत पाटलांनी कार्यकर्त्यांना सुनावलं. नंदुरबारच्या शहाद्यात पिंगाणे ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचार प्रकरणी सुरू असलेल्या उपोषणाला केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंनी भेट दिली. अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले. नंदुरबारच्या शहाद्यात केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा नागरी सत्कार. माहेरवासियांकडून सत्कार झाल्यानं रक्षा खडसे भाऊक. जिल्ह्याच्या विकासासाठी लेख म्हणून केंद्राच्या दरबारी पाठपुरावा सुरू ठेवणार, रक्षा खडसेंचं आश्वासन. 21 ते 25 ऑगस्ट दरम्यान बीडच्या परळीमध्ये कृषी महोत्सवाचं आयोजन. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हजेरी लावणार. कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी आढावा घेतला. पहलवान विजय दोईफोडेच्या उपचारासाठी देवेंद्र फडणवीस सरसावले. एबीपी माझाच्या बातमीनंतर फडणवीसांच्या संबंधितांना सूचना. उपचाराचा खर्च उपमुख्यमंत्री सहाय्यता निधीतून होणार. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकारानं ब्रह्मपुरी मतदारसंघात विपश्यना केंद्र बांधण्यात येणार. अड्याळ टेकडी इथं 45 कोटी रुपये खर्चून विपश्यना केंद्र बांधलं जाईल, त्याचं भूमिपूजन झालं. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये शिवरायांचा अश्वारूढ पुतळ्याचं लोकार्पण. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांची उपस्थिती. मुसळधार पावसातही मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी. इंदापूरमध्ये 10 मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. नितेश राणेंच्या इंदापूर दौऱ्याला मराठा आंदोलकांचा विरोध. बीड जिल्ह्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी 2 लाख राख्या. जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्या माध्यमातून या राख्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवल्या जाणार. सरकारनं बहीण भावाच्या नात्याला 1500 रुपये देऊन व्यवहार केला. खासदार सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका. खासदार सुप्रिया सुळेंनी खासदार भास्कर भगरेंना राखी बांधली. सुप्रिया सुळे 2 दिवस उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर असताना रक्षाबंधन केलं. जळगावमध्ये शेकडो महिलांनी मंत्री गिरीश महाजन यांना राख्या बांधल्या. यावेळी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महाजन यांनी महिलांशी संवाद साधला.
रायगडच्या महाडमध्ये आमदार भरत गोगावलेंचं अनोखं रक्षाबंधन. हजारो आदिवासी मुस्लिम महिलांनी गोगावलेंना राख्या बांधल्या. गोगावलेंच्या निवासस्थानी महिलांची प्रचंड गर्दी. कोलकाता हत्या प्रकरणी अकोल्यामध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींनी अमोल मिटकरींची भेट घेतली. या भेटीनंतर विद्यार्थिनींनी आमदार अमोल मिटकरींना राखी बांधली. राखी पौर्णिमेनिमित्त वाशिमच्या बाजारपेठा रंगीबेरंगी राख्यांनी सजल्या. डिजिटल राख्यांना नागरिकांकडून पसंती. महाराष्ट्र रायफल असोसिएशन तर्फे ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसाळेचा सत्कार. यावेळी उद्धव ठाकरेंचीही उपस्थिती. पंढरपूरमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी ठाण्यातील भाविकांकडून 4,000 रुपये घेतल्याचा प्रकार उघड. मंदिर समिती काय कारवाई करणार याकडे लक्ष. सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा करूळ घाट गेल्या 8 महिन्यांपासून बंद. नूतनीकरण काँक्रिटीकरणाच्या कामासाठी बंद असलेला हा घाट गणेशोत्सवापूर्वी खुला होण्याची शक्यता धुसर. प्रवाशांसह व्यापाऱ्यांना मोठा फटका. रायगडमधील मांडवा ते मुंबई जलवाहतूक 1 सप्टेंबरपासून सुरू होणार. पावसाळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून 26 मेपासून वाहतूक बंद होती. पुढील 4 ते 5 दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता. यावेळी सुसाट वारे वाहण्याचाही अंदाज. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचा दमदार कमबॅक. जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पावसाच्या सरी. पुढील 3 दिवस जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट. पुण्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागझरी ओढ्याला पूर. टिंबर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं. अनेक दुकानांमध्ये पाणी गेल्यानं लोकांचंही नुकसान. पुण्याच्या कात्रज, शिवाजीनगर, सिंहगड रोड परिसरात मुसळधार पाऊस. अनेक भागात पाणी साचण्यास सुरुवात. पुण्याच्या रामवाडी भागातील भुयारी मार्गात पाणी साचल्यानं वाहनं खोळंबली. भुयारी मार्गातून पाणी वाहून जाण्याची कोणतीही सोय केली नसल्याचा स्थानिकांचा आरोप. महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर नाशिकच्या येवल्यामध्ये पावसाची दमदार हजेरी. बळीराजा सुखावला. मका, बाजरी, भुईमुगासह खरीप पिकांना संजीवनी मिळणार. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी. ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी आलेल्या भाविकांची मोठी तारांबळ. भाजपकडून छत्रपती संभाजीनगरमध्ये लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम आयोजित. मात्र पाऊस सुरू झाल्यानं महिलांनी डोक्यावर खुर्ची घेऊन भाषण ऐकलं. बीडच्या माजलगावमध्ये जोरदार पावसाची हजेरी. शेतकऱ्यांना दिलासा. पावसामुळे सोयाबीन आणि कापूस पिकांना मोठा फायदा होणार. सलग दुसऱ्या दिवशी वाशिममध्ये पाऊस. सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांना दिलासा. धरण क्षेत्रात पाणी वाढण्याचं चिन्ह. कोलकाता बलात्कार घटनेविरोधात वाशिममध्ये विश्व हिंदू परिषदेकडून निषेध आंदोलन. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये सफाई कर्मचाऱ्यांचं भीक मागो आंदोलन. 1.5 महिना उलटूनही शासकीय घाटी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना पगार मिळाला नसल्यानं हे आंदोलन केलं जात आहे. भीकेतून जमा झालेला पैसा मुख्यमंत्री शिंदेंना पाठवणार. आंदोलनकर्त्यांची भूमिका. पोषण आहारात अळ्या आणि जाळ्या आढळल्यानं खळबळ. लातूरच्या घनसर गावातली घटना. लाभार्थ्यांकडून संताप व्यक्त. म्हाडाची बनावट वेबसाईट बनवणाऱ्या दोघांना अटक. मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेची कारवाई. बनावट वेबसाईट बनवून अर्जदारांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 11 वर्ष पूर्ण. हत्येचा मास्टरमाइंड शोधणं गरजेचं. सीबीआयनंही खटल्याची गंभीर दखल घ्यावी. मुक्ता दाभोलकर यांची मागणी.
नाशिकमध्ये 2 गटातील झालेल्या वादाप्रकरणी आतापर्यंत 300 जणांवर गुन्हे दाखल, तर 20हून अधिक जणांना अटक. 100 पेक्षा अधिक जणांची ओळख पटली. निकृष्ट दर्जाचं रस्त्याचं बांधकाम थांबवण्याची मागणी करणाऱ्या व्यक्तीवर सिमेंट कॉन्क्रीट टाकून मारण्याचा प्रयत्न. भंडाऱ्यातील टाकला गावातला प्रकार. 3 दिवसांनी व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे प्रकार उघडकीस. जळगाव जिल्हा सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गोंधळ. लेखापरीक्षण अहवालाच्या माहितीचं समाधान न झाल्यामुळे गोंधळ. पंढरपूरमध्ये उपनगर टाकळीमध्ये शिंदे गट आणि शरद पवार गटातील कार्यकर्त्यांमध्ये राडा. हाणामारीमध्ये 7 ते 8 जण जखमी. परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त. पोलीस ठाण्यातच जप्त केलेल्या 12.5 लाखांच्या मुद्देमालावर पोलीस शिपायाचा डल्ला. अकोल्यातील रामदासपेठ पोलीस ठाण्यातला धक्कादायक प्रकार. आरोपीवर गुन्हा दाखल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.